सर्वांना वेलकम. तर आज आपण आपले बेसिक डिसायपलशिप क्लासेसमध्ये आजचा टॉपिक 7 बाप्तिस्मे हा आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर चालू करण्या अगोदर आपण एक चर्चच्या इतिहासामध्ये हा जो विषय आहे बाप्तिस्मेचा, ह्यानी भरपूर लोकांमध्ये काय म्हणतात वादविवाद झालेले आहेत. भरपूर लोकांना, ख्रिस्ती लोकांना मारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि हा सगळ्यात म्हणजे चर्च हिस्ट्रीमध्ये सर्वात एक करप्ट डॉक्ट्रिन सिद्धांत असं एक झालेलं आहे. ठीक आहे. मग आज आपण बघणार आहोत की बाप्तिस्मा काय आहे. ठीक आहे. आणि बाप्तिस्मा बायबलनुसार मध्ये बाप्तिस्मे किती आहेत. तर बायबल आपल्याला सांगत आहे की 7 बाप्तिस्मे आज आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर बाप्तिस्मा म्हणजे काय पहिला आपण बघूया. ठीक आहे. बाप्तिस्मा काय आहे तर बुडवणे. ठीक आहे. किंवा डुबवणे. ठीक आहे. त्यानंतर कशामध्ये हे करणे, आपण ते सर्व इंग्लिशमध्ये त्याला इमर्स किंवा डिप असं म्हणतात. ठीक आहे. तर आणि एक गोष्ट दुसऱ्यामध्ये घालणे किंवा एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीत. ठीक आहे. आज आपण हे वापरून आपण पुढं बाप्तिस्मेबद्दल आज बघणार आहोत. ठीक आहे. तर जे काय म्हणतात लहान मुलांचे बाप्तिस्मे करतात, इन्फंट बॅप्टिझम त्याला म्हणतात. जन्मल्या म्हणजे 1 वर्षाचे असतात त्यांचे, त्यालाच ते स्प्रिंकल बॅप्टिझम म्हणतात. ठीक आहे. शिंपडून पाण्याचा बाप्तिस्मा करतात असं म्हणतात. पण बायबलमध्ये ह्याचा कुठंच उल्लेख नाही आहे. ठीक आहे. मग ते काय आपण बघणार नाही आहोत. ठीक आहे. त्यानंतर आज आपण 7 बाप्तिस्मे चालू करण्या अगोदर आपण मोशेचा बाप्तिस्मा हा बघूया. पण त्याच्या अगोदर हा मी इथं एक चार्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. इथं कृपेचा काळ दाखवलेला आहे आणि हा जुना करार आहे. ठीक आहे. हा नवा करार, जुना करार. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी आला, त्याला मारलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो मेल्यातनं पुन्हा उठला. ठीक आहे. पुढचं आहे त्याचा आपण एक वेगळा नंतर टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. मग आज थोडक्यामध्ये हे तुम्हाला हे पूर्ण बायबलचा एक अंदाज येईल की बायबल हे कशा प्रकारे लेआउट झालेलं आहे आणि पुढच्या येणाऱ्या गोष्टी काय आहेत आणि मागं झालेल्या गोष्टी काय आहेत. ठीक आहे. तर बायबल आज आपला विषय आहे 7 बाप्तिस्मे. आजचा आपलं डेफिनेशन आहे की एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीकडे. ठीक आहे. तर मोशेचा बाप्तिस्मा हे आज आपण बघूया. तर पहिले करिंथ ह्याचा 10वा अध्याय. ठीक आहे. पहिले करिंथ ह्याचा 10वा अध्याय 1 ते 12. मग करिंथकरास लोकांना पॉल इथं काय सांगत होता. पॉल ह्या करिंथकर लोकांना सांगत होता की हे जे करिंथकरास लोक होते हे म्हणजे असे विचार करत होते की आम्ही बाप्तिस्मा देतो, आम्ही प्रभुभोजन घेतो, म्हणजे आमची जी मंडळी आहे ही फार म्हणजे चांगली चालायला लागली. ठीक आहे. पण इथं पौलांनी इस्रायलचं उदाहरण दिलं. ठीक आहे. म्हणजे त्यांनी उदाहरण देऊन काय सांगितलं की तुम्ही एक गोष्ट फक्त तुम्ही करायला लागलाय म्हणून तुम्ही पवित्र असं नाही आहे. ठीक आहे. मग पौलाने त्यांना काय सांगितलं की इस्रायल मोशेला जसं फॉलो करायला आहे तसं तुम्ही या गोष्टी फॉलो करायला. म्हणजे बॅप्टिझम हा शब्द तिथे यूज केला गेला होता. म्हणजे जर आपण बघितलं पहिले करीन 10, 1 आणि 2 मध्ये पॉल काय म्हणते, बंधुजनो आपण आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. दुसरं वचन, मेघ व समुद्र ह्याच्या द्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आता इथं बाप्तिस्मा शब्द म्हणजे काय, ह्याचा अर्थ इथं असा आहे की ते मोशेला फॉलो करत होते, ते मोशेच्या मागे गेले. मोशेने त्याला मिसर देशातून त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना त्यांचं राष्ट्र तिथं तयार झालं. जसे आपली हे डेफिनेशन आहे एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीत. ठीक आहे. तर परिणाम काय झाला, त्यांना मिस्रामधून त्यांना काय केलं, मुक्तता मिळाली आणि ते एक राष्ट्र बनले. ठीक आहे. मग हे कोणाला मिळाले मोशेचा बाप्तिस्मा, तर ते इस्रायल लोकांना मिळाले होते. ह्याचं माध्यम काय यूज केलं, इथं पाण्याचा उपयोग झाला का, नाही, इथं पाणी त्यांना स्पर्श पण केलं नाही. ठीक आहे. म्हणजे लोकांना काय वाटते, जेव्हा हा बाप्तिस्मा हा जो शब्द येतोय तेव्हा ते पाण्याचाच पहिला विचार करतात. पण आज आपण बघूया की 7 बाप्तिस्मेमध्ये असे पण बाप्तिस्मे आहेत जिथं पाण्याचा उपयोगच नाही, म्हणजे विदाऊट वॉटर बॅप्टिझम आहे. ठीक आहे. मग हे जो समुद्र आहे तिथं पाण्याचे भिंत आणि म्हणजे ते एका ड्राय ग्राउंडमधनं ते जात होते. तर कोणाला दिला, तर देवाने हा मोशेद्वारे देवाने हे दिलं होतं. त्यानंतर ह्याचा अर्थ काय आहे की मोशेच्या मागे जाणे, म्हणजे मोशेचा बाप्तिस्मा काय दाखवते, मोशेच्या मागे जाणे आणि त्याच्याशी
एक ओणे, ठीक आहे. आणि मोशेने मग त्यांना पुढं मोशे त्यांना घेऊन गेला. तर म्हणजे बॅप्टिझम अन टू मोझेस, मोशेचा बाप्तिस्मा काय दाखवतोय की तुम्ही मोशेला फॉलो करायला लागलाय. आणि हे इथले हे लोक कोणच काय झाले नाही, ओले झाले नाहीत. इथं पाण्याचा उल्लेख म्हणजे वापरही देखील झाला नाही. हे एका म्हणजे वॉटर टनल सारखे ते त्या पाण्यातनं गेलेलं आहे. म्हणजे बायबल आपल्याला मोशेच्या बाप्तिस्म्याबद्दल सांगत आहे की ते मोशेला फॉलो करत. मग इथं पौलाने त्याचं उदाहरण दिलं होतं की जसं मोशेचा बाप्तिस्मा, ठीक आहे, मोशेचा बाप्तिस्मा त्यांनी उल्लेख केला की ते मोशेला च्या मागं अनुकरण करायला लागले, फॉलो करायला लागले, ठीक आहे. पुढं आपण बघूया योहानाचा बाप्तिस्मा. मोशेचा बाप्तिस्मा कुठं झाला होता? मोशेद्वारे नियमशास्त्र दिला गेला, बरोबर. पण कृपा आणि सत्य हे कुणाद्वारे आले? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. मोशेने इथं मोशेचा बाप्तिस्मा म्हणजे मोशेच्या मागं लोक इथं गेले, बरोबर आहे. त्यानंतर योहानाचं बाप्तिस्मा. आता योहानाच्या बाप्तिस्म्याचं कारण काय आहे? इथं झालं होतं. योहानाचं प्रभू येशू ख्रिस्त यायच्या अगोदर योहान बाप्तिस्मा होता. योहान बाप्तिस्मा काय करत होता? त्याच्या बाप्तिस्म्याचे 2 उद्देश होते, ते आपण बघूया, ठीक आहे. तर योहान ह्याचा 1 अध्याय आणि 29 इथं योहान काय म्हणत आहे? दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्रायलला प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याचा बाप्तिस्मा करत आलेलो आहे. योहान काय म्हणत आहे? मी पाण्याचा बाप्तिस्मा का करायला लागलोय? कारण त्याने इस्रायलला प्रगट व्हावे. म्हणजे पहिलं कारण मोशे बाप्तिस्मा योहान बाप्तिस्मा का करत होता? कारण इस्रायलला दाखवायला की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे? मसिया आहे. हे पहिलं कारण होतं. दुसरं कारण काय होतं की त्या लोकांनी पश्चाताप केलेला आहे हे दाखवण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा तो करत होता. जर आपण बघितलं मत्तई ह्याचा 3 अध्यायामध्ये आणि त्यातलं 7वं वचनमध्ये जर आपण बघितलं तर फॅरिसी लोक आले होते आणि सदुसी लोक की पाण्याचा बाप्तिस्मा जिथं योहान देत होता तेही बाप्तिस्मा घ्यायला आले होते. मग इथं योहानाने त्यांना काय म्हटलं की तुम्ही पश्चातापाची फळे आणा आणि मग मी तुमचा बाप्तिस्मा करतो. म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य मला बदललेलं आणून दाखवा आणि मग मी तुम्हाला काय देतो? पाण्याने बाप्तिस्मा देतो. हे कशासाठी? म्हणजे बाप्तिस्मा तो का देत होता? की तुम्ही पश्चाताप केलेला आहे म्हणून तो बाप्तिस्मा देत होता, लोकांना कळण्यासाठी. म्हणजे जर आपण बघितलं कोणाला मिळाला योहानाचा बाप्तिस्मा? यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना. त्याचं माध्यम काय वापरलं होतं? पाणी, ठीक आहे. पाण्याचा उपयोग झाला होता. इथं पाण्यामुळे त्यांना बुडवलं होतं. फक्त बाहेर दाखवायला, आउटवर्ड कन्फेशन आहे ते, ठीक आहे. म्हणजे कोणाला दिला? तर म्हणजे कोणी दिला? तर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने दिला. त्याचा अर्थ काय होतं? येशू मसिया आहे हे दाखवणे व मन परिवर्तन म्हणजे पश्चाताप सिद्ध करणे. म्हणजे त्यांनी खरंच पश्चाताप केलेला आहे, त्यांचं आयुष्य त्यांनी बदललं हे दाखवण्याचं. म्हणजे योहानाच्या बाप्तिस्माचे 2 कारण होते. प्रभू येशू ख्रिस्त मसिया हे दाखवायला आणि त्यांनी खरा पश्चाताप केलेला आहे हे दाखवायला, ठीक आहे. आणि त्याचा परिणाम काय? इस्रायलला मसियासाठी तयार करणे. इस्रायल लोक मसिया तिथं आला होता पण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं? नाकारलं. कारण त्यांनी पश्चाताप केला नाही ॲज अ फुल राष्ट्र म्हणून, ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. हा झाला कुठलाचा बाप्तिस्मा? योहानाचा बाप्तिस्मा. पुढे बघूया आपण दुःखाचा बाप्तिस्मा, ठीक आहे. आता दुःखाचा बाप्तिस्मा म्हणजे दुःख म्हणजे काय? आता जर आपण बघितलं मत्तई 20 आणि 20 एक आई आली होती, ठीक आहे. आणि ती त्याच्यात दोन्ही मुलांसाठी एक रिक्वेस्ट घेऊन आली होती, ठीक आहे. आपण वाचूया मत्तई 20:20. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुझ्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलातील एकाने तुझ्या उजवीकडे व एकाने तुझ्या डावीकडे बसावी अशी आज्ञा कर, ठीक आहे. आता तर ह्या आईने ही काय आणली होती? रिक्वेस्ट आणली होती. आता ते कोण होते मुलं? तर योहान आणि याकोब, जेम्स आणि जॉन हे होते. तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर काय दिलं? येशू 22 येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे
तो तुम्हाला पिता येईल का? आता प्रभू येशू ख्रिस्त प्याल्याबद्दल बोलत आहे. पुढं काय म्हणतं, आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्यावेल का? मग ते त्याला म्हणाले, आम्हाला शक्य आहे. आता इथं 23 मध्ये वाचूया आपण. त्याने त्यांना म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, व जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्याल, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसायचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्याविषयी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी इथं प्यालाबद्दल सांगितलेलं आहे आणि बाप्तिस्म्याबद्दल सांगितलं आहे. आता इथं प्रभू येशू ख्रिस्त आता जर आपण विचार केला, प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीला मिनिस्ट्रीच्या वेळी तर हे योहान आणि हे याकूब आहे, ह्यांचा बाप्तिस्मा पाण्याने झालेलाच आहे, योहानाच्या बाप्तिस्म्यानं, बरोबर आहे. पण हा बाप्तिस्मा कशाबद्दल म्हणत आहे, तर हा प्याला कशाबद्दल बोलत आहे, तर हा दुःखाचा प्याला, जे दुःख प्रभू येशू ख्रिस्तावर येणार होतं. ठीक आहे, गेतसेमनी बागेमध्ये त्यांनी प्रार्थना केली होती की हा प्याला माझ्याकडून जाऊ दे म्हणून. ठीक आहे, ते जी तुझ्या इच्छेनुसार होऊ दे, ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानी, म्हणजे प्याला कशाचा आहे, हा दुःखाचा आहे. ठीक आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर जे देवाचा जो राग आहे त्याच्यावर जो आला होता आपल्यासाठी, बरोबर, आपले पाप सर्व त्याच्यावर लादले गेले होते, तो जो रॅथ ऑफ गॉड आहे तो त्याच्यावर आला होता, तो बाप्तिस्मा आहे. ठीक आहे, म्हणजे त्याची स्थिती एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीत. ठीक आहे, म्हणजे तो फ्रॉम कम्फर्ट टू, काय म्हणतात, एका आरामातून दुःखाकडे. ठीक आहे, मग हा कोणाला मिळाला, येशू आणि सर्व ख्रिस्ती लोकांना हा दुःखाचा बाप्तिस्मा मिळणार आहे. ठीक आहे, जे लोक ख्रिस्ती लोक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार करतात, देवाच्या इच्छेनुसार त्यांच्यावर हे काय म्हणतात, त्यांचा छळ होईल. आणि भरपूर इतिहासामध्ये ख्रिस्ती लोकच असे आहेत सर्वात मोस्ट, काय म्हणतात, हेटेड लोक आहेत. काय, कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत म्हणून. ठीक आहे, मग माध्यम काय, हे जे दुःख, ह्या दुःखाच्या बाप्तिस्मामध्ये पाण्याचा काहीच संबंध नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघितलं कोणी दिला, तर देवाच्या इच्छेनुसार ते आहे. आपण वाचून घेऊया. त्याचा अर्थ काय, दुःखातून देवाला गौरव देणे, हे आपण बघूया. आणि आपण बघू तर कुठे म्हणायचं, रोमकरस, रोमकरस 8वा अध्याय जर आपण बघितलं आणि 18वं वचन, पॉल आपल्याला इथं काय सांगत आहे, कारण आपल्यासाठी जो गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. ठीक आहे, आत्ताची दुःखे काहीच नाहीत, जे पुढं आपल्याला गौरव होणार आहे. म्हणजे आपल्या जर ख्रिस्ती लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा सुवार्थ सांगतील तर त्यांच्यावर दुःख येणार आहे, त्यांना छळ होणार आहे, त्यांना त्रास होणार आहे. ठीक आहे, पण तो त्रास काय उद्भवणार आहे, देवाला गौरव करणार. जसं ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यानं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या सर्व बाप्तिस्मा म्हणजे स्वतःवर ते दुःख घेतलं, सगळे पाप घेतले, आणि त्यांनी काय झालं, देवाला गौरव मिळाला, म्हणजे आपले पाप फेडले गेले जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर. ठीक आहे, त्यांनी काय, देवाला गौरव. तसंच ख्रिस्ती लोकांना काय, जर ते या दुःखातनं गेले तर ते देवाला काय देतील, गौरव देतील. जर आपण बघितलं 1 पेत्र याचा 4था अध्याय आणि 16वं वचन. ठीक आहे, 1 पेत्र 4:16, ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्या नावाने देवाचा गौरव करा. ठीक आहे, जर आपण तिथंच खाली 19व्या वचनामध्ये बघितलं, ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करत आपले जीवन विश्वासू निर्माणकर्त्याच्या सोपून द्यावे. ठीक आहे, म्हणजे इथं पेत्रही देखील आपल्याला काय सांगत आहे की ह्या दुःखाद्वारे आपण देवाला काय करणार आहे, गौरव देणार आहे. ठीक आहे, तर मग हा कुठला बाप्तिस्मा आहे, दुःखाचा बाप्तिस्मा आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया प्रेषितांची कृत्ये 2:38, ह्याच्यामध्ये आपण बघितलं 38चा बाप्तिस्मा. ठीक आहे, किंवा यहुदी पाण्याचा बाप्तिस्मा. तर यहुदी पाण्याचा बाप्तिस्मा असं का लिहिलेलं आहे आपण बघूया. तर प्रेषितांची कृत्य ह्याचा 2रा अध्याय आपण जर बघितलं, ह्याच्यामध्ये हा जो बाप्तिस्मा आहे हा योहानाच्या बाप्तिस्माला काय केलेला आहे, रिप्लेस केलेला आहे. आता जर आपण बघितलं प्रेषितांची कृत्य ह्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये,
इथं त्यांच्याकडं काय होतं, त्यांच्याकडं त्यांना फक्त योहानाचा बाप्तिस्मा माहीत होता. त्यांना एवढंच माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे, पण तो परत मसिहा म्हणून येणार आहे. ठीक आहे. आणि त्यांच्याकडं पुढचा नवा करार जसा आत्ता आपल्याकडं सगळं आहे, त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यांच्याकडे फक्त जुना करार होता. आणि तिथं पेत्र उभारून त्या लोकांना काय म्हटलं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मारलेला आहे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर काय केलेलं आहे, खिळलेलं आहे. म्हणून मग ते हे ऐकल्यावर त्यांना काय झालं, आपण वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि आपण 37मध्ये बघूया. हे ऐकून त्यांच्या अंतकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? त्यांना कळालं त्यांनी प्रश्न काय केला, आम्ही काय करावे? त्यांना कळालं की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मारलेला आहे, त्यांच्या मसिहालाच त्यांनी काय करून टाकलेलं आहे, वधस्तंभी खेळलेलं आहे. त्याच्यावरनं त्यांचं म्हणजे प्रश्न केला, तर आम्ही काय करावं? पेत्राने त्यांना उत्तर काय दिलं? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा. आता कसला पश्चाताप? पेत्र म्हणत आहे की तुम्ही त्याला मारलेला आहे, तुमचं मन परिवर्तन करा की तुम्ही त्याला मारले, तुम्ही तुमच्या मसिहाला मारलेला आहे. पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आता इथे पेत्र काय म्हटलं, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने काय करा, बाप्तिस्मा घ्या. म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्त हा मसीह आहे ह्याला तुम्ही काय करा, स्वीकार करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्यायामध्ये ते वाट बघत होते. त्या पेंटिकॉस्टच्या वेळी काय झालं, पवित्र आत्मा आला. बरोबर आहे. त्या पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. हे दिसलं कसं, त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलू लागले. ठीक आहे. जी भाषा त्यांनी कधीच बोललेली नव्हती, पण चमत्कार काय झाला होता की त्या लोकांनी ती ऐकली होती. हा मोठा चमत्कार होता. ठीक आहे. मग त्यांनी प्रश्न केला जेव्हा पेत्र बोलल्यावर की आता आम्हाला कळालं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मारलेलं, तर आम्ही काय करावं? तर पेत्र म्हणतं की तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने काय घ्या, बाप्तिस्मा द्या. जर आपण बघितलं मत्तई 28मध्ये आपल्याला सांगितलं की तुम्ही राष्ट्रांमध्ये जावा आणि सगळ्यांना बाप्तिस्मा घ्या, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये, ह्या नावाने बाप्तिस्मा द्या. पण इथं पेत्राने काय म्हटलं, प्रभू येशू ख्रिस्ता नावाने. यहुदी लोकांना बाप कोण आहे, गॉड द फादर हे माहीत आहे, पिता माहीत आहे, पवित्र आत्मा माहीत आहे, पण त्यांनी पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने काय करा म्हटलं, बाप्तिस्मा द्या म्हटलं. ठीक आहे. तर हा झाला यहुदी पाण्याचा बाप्तिस्मा. ठीक आहे. हा कोण भागीदार झाले ह्याचे? यहुदी जे होते ते प्रेषितांचे कृत्य ह्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये. ठीक आहे. आपण पुढे बघूया. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कधी होतं? जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करताय, तेव्हा तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होतोय. हा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा कोण करतंय? तर प्रभू येशू ख्रिस्त काय करते, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा. आणि या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने काय होतंय, तुम्ही प्रभूशी जोडला जाताय. तुम्ही काय म्हणतात त्याचे काय म्हणतात, बॉडी ऑफ ख्राइस्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होता. ठीक आहे. जर आपण वाचून घेऊया, योहान बाप्तिस्मा करणाऱ्यांनी जर आपण बघितलं मत्तई 3:11, मत्तई 3:11, मत्तई 3:11 हे एकच वचन आहे, त्याच्यामध्ये 3 बाप्तिस्म्याचा उल्लेख केलेला आहे. आपण बघूया. मत्तई 3:11, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो. आपण बघितलं योहानाचा बाप्तिस्मा हा पाण्याने बाप्तिस्मा होता, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. म्हणजे इथं 3 बाप्तिस्मा आहेत. काही लोकांना वाटतं पवित्र आत्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा हा एकच आहे, पण ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे. हे आपण बघणार आहोत. मग आता आपण कुठला बघणार आहोत की पवित्र आत्म्याने कोण करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार. जे प्रभू येशू ख्रिस्ताने जायच्या अगोदर एक वचन दिलं होतं त्यांना की कैवारी येणार आहे. बरोबर आहे. पवित्र आत्मा येणार आहे, त्याचा बाप्तिस्मा, त्याच्याबद्दल आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी तो पवित्र आत्मा आला होता. त्याच्यामध्ये जी काय म्हणतात अर्थली जी मिनिस्ट्री आहे ती चालू झाली होती. पण इथं कुठंही पाण्याचा उल्लेख तो
केलेलं नाही आहे. जर आपण बघितलं रोमकरासपत्र ह्याचा 6वा अध्याय, रोमकरासपत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 6:6 मध्ये बघितलं आपल्याला म्हटलंय की आपण ख्रिस्ताबरोबर आपण खेळलं गेलेलो आहोत. ठीक आहे, आपल्याला पुरलं गेलेलं आहे आणि जसं ख्रिस्त मेलेल्यातनं पुन्हा उठलं आहे तसं आपणही देखील उठले जाणार आहोत. कोलोसेकरासपत्र 2:12 मध्ये ह्याच्या देखील लिहिलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. ठीक आहे, आपणही देखील देवाचे पुत्र होऊ शकतो जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर. ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्ता हा कडे सार्वकालिक जीवन आहे. पण तुम्हाला जर सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे मी इथं तुलना करून दाखवलं की जसं त्याला मारण्यात आलं, पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मेल्यातनं पुन्हा उठला, जसं तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्ही काय केलं जातं, तुम्हाला वधस्तंभी खेळलं गेलं जातं, तुम्ही पुरले गेलेले आहेत आणि तुम्हाला तो मेल्यातनं पुन्हा उठवणार आहे हे तुम्हाला. आणि हा जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे हा एकदाच होतं. पण कधी होतं, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करताय की त्यांनी तुमच्यासाठी काय केलं, तेव्हा तुमचा हा काय होतं, बाप्तिस्मा होतं. इफिसकरास 5:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. ठीक आहे, आपण त्याच्या शरीरामध्ये एक झालेलो आहोत. पहिले करीन 6:17 मध्ये आपल्याला प्रभूशी जोडलं गेलेलं आहे आणि तो एक आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही उघडून बघा, तुम्हाला कळेल की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. ठीक आहे, हे ह्याचं माध्यम काय, पवित्र आत्मा. ह्याचं उद्देश किंवा अर्थ काय की प्रभूमध्ये जोडले जाणे, ख्रिस्तामध्ये ठेवणे आणि सील केले जाणे. ठीक आहे, सील म्हणजे कशासाठी, कारण जर इफिसकरास 1 अध्याय 13 वचन ह्याच्यामध्ये आपल्याला खंडणी भरून आपल्याला विकत घेतलेलं आहे. ठीक आहे, त्या दिवसापर्यंत. तो दिवस कुठला आहे तर हे तर रॅप्चर आहे. आपण वर जाणार आहोत. जे ख्रिस्तामध्ये आहेत, जे झोपी गेलेले आहेत, ठीक आहे, जे आहेत ते सर्व उठवले जातील आणि आपण प्रभूला भेटणार आहे. तेसनीकरासपत्र ह्याचा 4था अध्याय ह्याच्यामध्ये त्या रॅप्चरबद्दल इथं लिहिलेलं आहे. आता आपण ह्या कृपेच्या काळामध्ये आहोत. ठीक आहे, तर मग आपल्याला ते सील त्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा कसला बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्म्याचा. ह्याचं कोण भागीदार होते, सर्व तारलेले. ज्या क्षणात आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास करतो तेव्हा आपला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होतं. ठीक आहे, आपली स्थिती एका स्थितीतून आपण दुसऱ्या स्थितीकडे जातो. ठीक आहे, हे बाप्तिस्मा. त्यानंतर पुढे बघूया विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा. आता हा कोण होतं विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा, तर ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा केला जातोय, लोकांना दाखवायला की तुम्ही आतमध्ये तुमचा निर्णय काय आहे, एवढ्यासाठीच हा काय आहे, बाप्तिस्मा आहे. जस्ट अन आउटवर्ड कन्फेशन, की तुम्ही आतमध्ये जो विश्वास ठेवलेला आहे तो इतर लोकांना दाखवायला. मग ह्याचे 3 उद्देश आहेत. जे पहिलं आहे की महान आज्ञा. ठीक आहे, म्हणजे मत्ते 28 मध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व राष्ट्रांना काय करा, बाप्तिस्मा द्या, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणजे एका शिष्यांनी आणखी शिष्य बनवायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ही एक ॲक्ट ऑफ ओबिडियन्स आहे. आपण देवाची आज्ञा पाळली म्हणून आपण हे करायला लागलो. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे दुसरा अजून एक त्याचं काय म्हणतात अर्थ काय आहे की आत्मिक चित्र दाखवत आहे. आता कसलं आत्मिक चित्र, स्पिरिच्युअल पिक्चर कशाला, जसं प्रभू येशू ख्रिस्ताला खेळण्यात आलं, पुरण्यात आलं आणि तो मेल्यातनं पुन्हा उठला, तसं जेव्हा त्याला पाण्यामध्ये जेव्हा आपल्याला बुडवलं जातं, ठीक आहे, म्हणजे पाण्यामध्ये बुडवलं जातं आणि त्याच्यानंतर उठवलं जातं, हे चित्र दाखवते डेथ, बरियल, रिझरेक्शनचं. ठीक आहे, त्यानंतर म्हणून ह्या बाप्तिस्मा केला जातो. हा त्याचा परिणाम काय की आपण आतमध्ये जी आपण कबुली केली आहे ती बाहेरमध्ये दाखवायला. ठीक आहे, एवढ्यासाठीच हा विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा केला जातो. बस जस्ट अँड पब्लिक कन्फेशन. पण तो कधी होतं, विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा तारणानंतर. ठीक आहे, शेवटचा आपण बाप्तिस्मा बघूया की अग्नीचा बाप्तिस्मा. जसं मग अशी बघितलं आपण मत्ते 3:11 मध्ये जसे 3 बाप्तिस्मेचे उल्लेख केले होते. पाण्याचा बाप्तिस्मा जो योहानाने करत आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जो प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, त्यानंतर अग्नीचा बाप्तिस्मा जो प्रभू येशू ख्रिस्त देणार आहे. ठीक आहे, आता पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा बाप्तिस्मा हा वेगवेगळा आहे, हे आपण समजून घेऊया. तर मत्ते 3:11 मध्ये जर आपण बघितलं, जर 3:10 मध्ये जर तुम्ही वाचलं
ठीक आहे. म्हणजे 3 जर 7 मध्ये जर बघितलं तिथं पॅरिशी लोक आले होते बाप्तिस्मेचे, जेव्हा योहान तिथं बाप्तिस्मेचा होता. योहानाने काय म्हटलं, तुम्ही पश्चातापाची फळे आणा. ठीक आहे. पण योहान त्यांनाच आणखी काय म्हणतं, आणि आत्ताच 10वं वचन, आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. ठीक आहे. इथं कोणाबद्दल ते बोलायला लागलंय, की हे पापी लोकांबद्दल बोलत आहे. ठीक आहे. जे झाड चांगले फळ आणत नाही, इथं कोण होते, ते फरीसी लोक होते. ठीक आहे. आणि जर आपण बघितलं त्याच अध्यायामध्ये 12 वचनामध्ये जर आपण बघितलं, त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात ठेवील. आता आपले गहू कोठारात ठेवील म्हणजे कोण, हे तारलेले लोक आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, हे ते लोक आहेत. पण भूस आणि जे जो भुसा आहे तो कुठे टाकणार आहे असं म्हटलेलं आहे, न विझणाऱ्या अग्नीत जळून टाकतील. ती अग्नी कसलेली आहे म्हटले, न विझणारी. म्हणजे 10व्या वचनामध्ये अग्नी आहे. ठीक आहे, लिटरल. ठीक आहे. आणि म्हणजे खरी आग आहे ती. आणि 12व्या वचनामध्ये ती न विझणारी आग आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे 11व्या वचनामध्ये जे अग्नीचा बाप्तिस्मा आहे, हा कसला आहे, तो बाप्तिस्मा आहे. तो कधी होणार आहे आपण ते वचन उघडून बघूयाच. ठीक आहे. म्हणजे जो भुसा आहे त्यांना त्या अग्नीच्या बाप्तिस्मामध्ये टाकण्यात येणार आहे. कोणाला टाकण्यात येणार आहे आपण हे बघूया. जर आपण बघितलं योहान 8:24, योहान 8:24 मध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या पापात मराल. ठीक आहे. कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. म्हणजे ह्या अग्नीचा बाप्तिस्मा कोण घेणार आहे, कोणाला मिळणार आहे, येशूला नाकारलेले जे पापी आहेत त्या लोकांना तो अग्नीचा बाप्तिस्मा, त्यांना ते त्यांचे सहभागी होणार. ह्याचा माध्यम काय, पाणी आहे का, नाही, इथं आग आहे, जी न विझणारी आग आहे. ठीक आहे. मग कोणी दिलं, तर देव देणार आहे. ठीक आहे. जो न्यायाधीश आहे, जो न्यायसन असणार आहे, आपण पुढं असणार आहे, तो आपण बघूया. आणि त्याचा अर्थ काय, म्हणजे येशूला नाकारल्यामुळे ही शिक्षा त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परिणाम काय, की शारीरिक जीवनातून अनंत काळाच्या शिक्षेकडे, अनंत काळी ते काय होतील, जळत राहतील त्या अग्नीमध्ये. ठीक आहे. जर आपण बघितलं प्रगटीकरण ह्याचा 21वा अध्याय, हे जे भागीदार कोण होतील, ह्यालाच दुसरं मरण असं म्हटलेलं आहे. परंतु प्रगटीकरण 21:8, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्याच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. आणि हेच ते दुसरे मरण आहे. जर आपण बघितलं, हा कृपेचा काळ आहे. त्यानंतर आपलं रॅप्चर होणार आहे, म्हणजे आपण वर जाणार आहोत. पहिले थेसलोनिकरासपत्र 4वा अध्यायानुसार. त्यानंतर ट्रिब्युलेशन, इथं पृथ्वीवर संकटाचा काळ असणार आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे, आपणही त्याच्याबरोबर येणार आहोत. हे आपण वेगळा टॉपिक आपण नंतर घेणार आहोत. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य करणार आहे. त्याला 1000 वर्ष राज्य, ते म्हणजे जे राज्य इथनं चालू झालं 1000 वर्ष, ते सार्वकालिक ते चालूच राहणार. पण पृथ्वीवर तो 1000 वर्ष फिजिकली, पॉलिटिकली काय होणार आहे, त्याचं किंगडम, राज्य होणार आहे. आणि त्यानंतर शेवट वेळी काय होणार आहे, तो सैतानाला सोडलं गेणार. हे सगळं प्रगटीकरण ह्याचा 20वा अध्याय, ह्याच्यामध्ये सगळं हे लिहिलेलं आहे. आणि पृथ्वी नष्ट होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, तिथे एक पांढरा न्यायसन, तिथं एक जजमेंट तिथं असणार आहे. त्याच्याबद्दल आपण वाचून घेऊया, म्हणजे आपल्याला अग्नीच्या बाप्तिस्माचे भागीदार हे सर्व पापी लोक होणार आहेत हे आपल्याला कळेल. ठीक आहे. प्रगटीकरण 20:11, ही पृथ्वी आणि हे सर्व नाहीशी झाल्यावर प्लेन आहे. ठीक आहे. जर आपण हे पुढं वाचत गेलो, इथे सांगितलेलं आहे की जे मेलेले आहेत ते उठवले जातात, म्हणजे काय म्हणतात, जे पुढं उभं केले जातील. ठीक आहे. मग आपण जर बघितलं 14वा वचन, जेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले, अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ठीक आहे. ह्या सर्वांना इथे जर तुम्ही हे वाचलं 11, 12, 13, 14, ह्याच्यामध्ये इथं जे लोक ज्यांचं तारण झालेलं नाही आहे,
पूर्ण एजिसमध्ये, ठीक आहे, पूर्ण या काळांमध्ये त्यांना तिथं उभं केलं जातील. ठीक आहे, तिथं म्हटलेलं आहे नरक मेलेले आहेत ते तिथं पुढं उभा करेल सगळ्यांना. मग सर्व तिथं उभे राहतील, त्यांना त्यांचं उत्तर द्यायला लागणार आहे आणि ते कोणच त्या न्यायासनामधनं काय म्हणणार आहे पास होणार नाहीत. त्या सर्वांना कुठे टाकणार आहे, त्या अग्नीच्या सरोवरात टाकणार आहे आणि हेच त्यांचे काय असणार आहे दुसरे मरण आहे. आता हा जर मत्ते 24:41 मध्ये जर बघितलं, हा जी अग्नी आहे ही तयार कोणाला केली होती? सैतान आणि त्याच्या दूतांसाठी केली होती. पण इथं हे लोक ही देखील काय होणार आहेत? अडकून राहणार आहेत. जर आपण बघितलं यशाया ह्याचा 66वा अध्याय आणि 24व्या वचन, ह्याच्यामध्ये ही सांगितलं आहे ही न विझणारी आग आहे, त्याच्यामध्ये ते भागीदार होतील. ठीक आहे, म्हणजे शारीरिक जीवन म्हणजे त्यांचे जीव जे आता हरवलेलं आहे ते सार्वकालिक जीवनासाठी काय होणार आहे? ते जळत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांची स्थिती काय होणार, एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीत, ह्यांचा तो बाप्तिस्मा होणार आहे, अग्नीचा बाप्तिस्मा ह्याला म्हणतात. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण बघितलं की 7 बाप्तिस्मे आहेत बायबलमध्ये. बाप्तिस्मा म्हटलं की लगेच पाणी नाही यायला पाहिजे डोळ्यासमोर. ठीक आहे, कारण असे पण बाप्तिस्मा आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचा देखील काही उपयोग नाही. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रकारचे हे बाप्तिस्मे आपल्याला इथं दिसले. ठीक आहे, मी आशा करतो तुम्हाला हे 7 बाप्तिस्मे कळाले असतील. थँक्यू.